मित्रांनो, MH B.Ed ELCT 2026-27 ही एक्झाम देत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश ग्रामर या सब्जेक्टचे मोस्ट इम्पॉर्टंट 100+ MCQ पाहणार आहोत. मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक क्वेश्चन डिटेलमध्ये डिस्कस करूयात आणि त्याचं सोल्युशन देखील पाहूयात. मित्रांनो, तुम्हाला जर B.Ed CET मध्ये टॉप करायचं असेल तर तुम्ही आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच ही जॉईन करू शकता आणि त्याची प्राइस असेल फक्त 2,000 रुपये इतकी. 2027 साठी देखील न्यू बॅचेस आपल्याकडे सुरू होतात. आता यामध्ये तुम्हाला काय मिळेल तर यामध्ये लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, 50+ मॉक टेस्ट, यामध्ये फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज दोनही असतील, 2000+ MC क्वेश्चन बँक आणि रिव्हिजनसाठी फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. आता मित्रांनो, जे आपण क्वेश्चन बँक प्रोव्हाइड केली आहे त्यामधलेच क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाते. कोर्स जॉईन करायचा असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करा आणि तिथून देखील तुम्ही आपला कोर्स हा एनरोल करू शकता. तर पहिला प्रश्न आहे आपल्याला, चूज द वर्ड सिमिलर इन द मीनिंग टू मॅग्निफिकंट. मॅग्निफिकंट या शब्दाचा सिमिलर मीनिंग असलेला वर्ड फाइंड आउट करायचा. ओके, तर मॅग्निफिकंट म्हणजे काय? भव्य. भव्य म्हणजे खूप मोठा असा होतो, राईट? भव्य असं म्हणतो. तर याचा सिमिलर मीनिंग असलेला अर्थ कुठला, शब्द कुठला असेल तर स्प्लेंडेड. स्प्लेंडेड म्हणजे सुद्धा काय होतो अर्थ तर भव्य. समजलं? तर आता स्मॉल म्हणजे काय? छोटा. ऑर्डिनरी म्हणजे ॲव्हरेज असं म्हणतो. प्लेन म्हणजे साधं, सिम्पल, प्लेन. म्हणून पुरला कुठला ऑप्शन तर स्प्लेंडेड. ओके, म्हणून आन्सर कुठला असेल? मॅग्निफिकंटचा सिमिलर मीनिंग असलेला वर्ड कुठला असेल तर स्प्लेंडेड, ऑप्शन बी. चला पुढचा प्रश्न पाहू. इलेटेड. काय इलेटेड? इलेटेड म्हणजे काय? आनंदित. काय असतो? आनंदित. आणि आनंदित म्हणजे काय? हॅपी. बरोबर आहे, हॅपी म्हणजे ऑप्शन कुठला? सी. सॅड म्हणजे दुःखी. डिप्रेस म्हणजे आता म्हणतो की डिप्रेशन मध्ये गेलेला, त्याच्या टाईप मध्ये. कन्फ्यूज म्हणजे कन्फ्यूज झालेला, गोंधळलेला. म्हणून आन्सर कुठला येईल तर सी ऑप्शन. मग इलेटेडचा सिमिलर मिनिंग असलेला वर्ड कुठला असेल तर हॅपी. समजलं? चला आता पुढचा प्रश्न पाहू. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला परप्लेक्स हा वर्ड दिलाय, त्याचा सिमिलर मिनिंग किंवा करेक्ट सिनोनियम आपल्याला फाइंड आउट करायचे. तर परप्लेक्स म्हणजे काय? गोंधळलेला. काय? गोंधळलेला. गोंधळलेला. गोंधळलेल्याला आपल्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण तर कन्फ्यूज म्हणतो. बरोबर आहे. आता क्लिअर म्हणजे सगळं सॉर्टेड, सर्टन. आणि डिस्टर्ब. डिस्टर्ब म्हणजे डिस्टर्ब. आता तुम्हाला या गोष्टींचे अर्थ माहिती आहेत, म्हणून परप्लेक्सचा अर्थ काय होतो तर गोंधळलेला, आणि कन्फ्यूजचा अर्थ देखील काय होतो? गोंधळलेला. म्हणून सिमिलर मिनिंग असलेले दोन्ही वर्ड आहेत. बरोबर आहे. नेक्स्ट वर्ड आहे आपलं डिलिजंट. डिलिजंटचा करेक्ट सिनोनियम फाइंड आउट करायचा, किंवा आपण असं देखील म्हणू शकतो की सिमिलर वर्ड. तर डिलिजंट म्हणजे काय तर मेहनती. बरोबर आहे. आणि हार्ड वर्किंग म्हणजे सुद्धा काय असतं तर मेहनती. म्हणून करेक्ट ऑप्शन काय असेल तर डिलिजंट. याचा करेक्ट सिनोनियम कुठला असेल तर हार्ड वर्किंग. ओके, चला आता पुढचा प्रश्न पाहू. सिरिन. सिरिन या शब्दाचा करेक्ट सिनोनियम आपल्याला फाइंड आउट करायचा. ओके, तर सिरिनचा अर्थ काय असतो तर शांत, किंवा आपण याला असं पण म्हणतो की स्थिरता, राईट? तर याचा करेक्ट सिनोनियम काय असेल तर काम. काम म्हणजे सुद्धा काय अर्थ असतो तर शांत असा होतो. आता असं म्हणतो हा खूप काम आहे, हा खूप शांत आहे असं आपण म्हणतो, म्हणजे तेच. पुढे पाहू. एक्युझाइटचा आपल्याला करेक्ट सिनोनियम फाइंड आउट करायचा आहे. एक्युझाइट म्हणजे काय तर उत्कृष्ट. उत्कृष्ट. तर याचा करेक्ट सिनोनियम कुठला येईल तर ब्युटिफुल असा येईल. समजलं का? ब्युटिफुल म्हणजे पण सुंदर किंवा उत्कृष्ट. अगली म्हणजे एकदम घाण. प्लेन म्हणजे साधं, सिंपल. आणि सिंपल म्हणजे सिंपल. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहू. अमायेबल. अमायेबल. तर अमायेबल म्हणजे काय प्रसन्न आणि आपुलकी असणारा. म्हणजे काय प्रसन्न आणि आपुलकी असणारा.
किंवा आपण असं पण म्हणू शकतो की जे जास्त मिळून मिसळून राहतो किंवा आपुलकी असती असा व्यक्ती, तर त्याला त्या रिलेशनला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण फ्रेंडली असं सुद्धा म्हणतो. फ्रेंडली सुद्धा म्हणजे जे मिळून मिसळून राहतात किंवा आपुलकी असती फ्रेंडशिपमध्ये, सो त्याला देखील काय म्हणतात, फ्रेंडली. मग करेक्ट सिनोनियम अमायबलचा काय येतो, तर फ्रेंडली येतो. ओके, चला पुढचा प्रश्न पाहू. पुढच्या प्रश्नामध्ये सुद्धा करेक्ट सिनोनियम फाइंड आउट करायचं. वर्ड कुठला आहे, पर्निशियस. तर पर्निशियस याचा अर्थ काय होतो, तर अपायकारक असा होतो. ओके, तर काय अर्थ होतो, तर अपायकारक. अपायकारक याचा करेक्ट सिनोनियम काय असेल, तर बरोबर आहे, हार्मफुल असेल. हार्मफुल म्हणजे सुद्धा काय, अपायकारकच होतो. अपायकारक म्हणजे जे एखाद्या गोष्टीचा धोका असणे किंवा हार्म करते जी गोष्ट. आता कुठलीही गोष्ट असेल तर आपण म्हणतो मराठीमध्ये ही गोष्ट अपायकारक आहे किंवा ही गोष्ट हार्मफुल आहे, म्हणजेच ही गोष्ट पर्निशियस आहे. समजलं? पहा इथे हार्मफुलला तुम्हाला अजून एक वर्ड भेटलाय, पर्निशियस. नेक्स्ट वर्ड आहे विवॅशियस. विवॅशियस म्हणजे चांगले आणि उत्साही. चांगले आणि उत्साही. आता पहा इथे तुम्ही ऑप्शन वाईज गेलात तर स्लो म्हणजे हळू, मग चांगले आणि उत्साहीचा काही संबंध येणार नाही. बोरिंग म्हणजे बोरिंग, डल म्हणजे आता तुम्ही म्हणता की ती डल आहे हा किंवा निस्तेज, अशा गोष्टीचा डल अर्थ होतो. आणि लाईव्हली, आता लाईव्हलीचा तर खरं अर्थ होतो की सजीव वगैरे, पण इथे अर्थ काय होतो, तर चांगले आणि उत्साही असा अर्थ होतो लाईव्हलीचा. म्हणजे लाईव्हली म्हणजे छान जीवन जगताय किंवा उत्साही, चांगले. समजलं का? म्हणून करेक्ट आन्सर कुठला येईल, तर ए. ओके, चला आता पुढचा प्रश्न पाहू. पुढे आपल्याला वर्ड दिलाय टेनेशियस. तर टेनेशियस हा वर्ड दिलाय, तर टेनेशियस म्हणजे काय असतं, तर दृढ असा अर्थ होतो. समजलं का? दृढ असा अर्थ होतो. आणि परसिस्टंट, तर परसिस्टंटचा अर्थ काय होतो, दीर्घ प्रयत्न करणारा. दीर्घ प्रयत्न करणाऱ्यालाच काय म्हणतात, तर दृढ म्हणतात किंवा दृढ निश्चय असणारा. बरोबर आहे. तर परसिस्टंटचा अर्थ काय होतो, तर दीर्घ प्रयत्न करणारा. आता जेव्हा तुम्हाला काही समजत नाही तेव्हा ऑप्शन वाईज जायचं. समजलं का? आणि मग जो एलिमिनेट होतो तो काय असेल, आपला आन्सर असेल. बरोबर आहे. म्हणून करेक्ट आन्सर कुठला असेल, ए. टिनेशियसचा करेक्ट सिनोनियम असेल परसिस्टंट. बरोबर आहे. आता पहा पुढचा प्रश्न. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय म्हटलं, इन्स्ट्रक्शन्स काय दिले आपल्याला, चूज द वन वर्ड सबस्टिट्यूशन ऑफ द फॉलोइंग. आता आपल्याला फ्रेज किंवा एक सेंटेन्स दिलाय, त्यासाठी आपल्याला एक वर्ड शोधायचा आहे. अ पर्सन हू लव्स अँड कलेक्ट्स बुक्स म्हणजे पुस्तकावर प्रेम करणारी आणि संग्रह करणारी व्यक्ती, त्याला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये बिब्लिओफाईल. काय म्हणायचं, बिब्लिओफाईल. जो व्यक्ती पुस्तकांवरती प्रेम करतो आणि ज्याला पुस्तकांचा संग्रह करायला आवडतं, त्याला काय म्हणतात, तर बिब्लिओफाईल. ओके, आपण पुस्तक प्रेमी सुद्धा म्हणतो. बरोबर आहे. नेक्स्ट आहे अ पर्सन हु इज इनडिफरंट टू प्लेजर ऑर पेन म्हणजे एक व्यक्तीची सुख आणि दुःखाबद्दल उदासीन आहे, त्याला काय म्हणतात, तर स्टोइक असं म्हणतात. काय म्हणतात, तर स्टोइक. नेक्स्ट पाहू. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये सुद्धा आपल्याला वन वर्ड सबस्टिट्यूशनचा क्वेश्चन आहे आणि आपल्याला सेंटेन्स दिले, अ पर्सन हु इज एक्सेसिव्हली सेल्फिश अँड सेल्फ सेंटर म्हणजे एक व्यक्तीची म्हणजे एक व्यक्ती जी अत्यधिक स्वार्थी आणि आत्मकेंद्रित आहे, अशाला काय म्हणायचं, तर नार्सिसिस्ट. काय म्हणायचं, नार्किसिस्ट. बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. पुढच्या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला एक सेंटेन्स दिले, त्या सेंटेन्ससाठी आपल्याला एक वर्ड फाइंड आउट करायचे. अ पर्सन हू हेट्स मॅनकाइंड मानव जातीचा द्वेष करणारी व्यक्ती, अशा व्यक्तीला काय म्हणतात, तर मिस अँथ्रोपिस्ट. काय म्हणायचं, मिस अँथ्रोपिस्ट. समजलं? म्हणून ऑप्शन ए. पुढे पहा आपल्याला सेंटेन्स कुठलं दिलंय, तर अ पर्सन हू स्पीक्स 2 लँग्वेजेस इक्वली वेल म्हणजे 2 भाषा तितक्याच चांगल्या प्रकारे बोलणारी व्यक्ती, त्याला म्हणायचं बायलिंग्युअल. काय, बायलिंग्युअल. समजलं? चला पुढचा प्रश्न पाहू.
पुढच्या प्रश्नामध्ये सुद्धा वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे पहा. काय सेंटेन्स आहे? अ पर्सन हू बिलीव्स दॅट एव्हरीथिंग इज प्रीडेस्टिन, म्हणजे सर्व काही पूर्वनियोजित आहे यावर विश्वास ठेवणारी व्यक्ती, अशा व्यक्तीला म्हणतात फॅटलिस्ट. काय म्हणायचं? तर फॅटलिस्ट म्हणायचं. ओके, पुढचा प्रश्न पहा. अ पर्सन हू हेट्स ऑर डिस्ट्रस्ट ह्युमन काइंड, म्हणजे मानवजातीचा द्वेष आणि अविश्वास करणारी व्यक्ती, अशा व्यक्तीला म्हणतात मिसअँथ्रोप. असा क्वेश्चन लास्ट पण एक क्वेश्चन झालाय पहा, फक्त थोडा आपल्याला तिथे मिनिंग थोडा वेगळा होता पहा. अ पर्सन हू हेट्स मॅनकाइंड, त्याला काय म्हणायचं? मिसअँथ्रोपिस्ट. आणि इथे अ पर्सन हू हेट्स ऑर डिसट्रस्ट ह्युमन काइंड, त्याला सुद्धा काय म्हणायचं? अ मिसअँथ्रोप. ओके, तर नेक्स्ट बघा. अ पर्सन हू इज फॉन्ड ऑफ एंटरटेनिंग गेस्ट, म्हणजे एक व्यक्ती जे पाहुण्यांचे मनोरंजन करण्यास आवडते, ज्या व्यक्तीला पाहुण्यांचे मनोरंजन करण्यास आवडते त्या व्यक्तीला, तशा व्यक्तीला काय म्हणतात? तर कॉन्वायवल. कॉन्वायवल काय म्हणायचं? तर कॉन्वायवल असं म्हणायचं. ओके, चला पुढचा प्रश्न पाहू. अ पर्सन हू इट्स एव्हरीथिंग, सर्व काही खाणारी व्यक्ती, अशा व्यक्तीला म्हणायचं ओमनिवोर. काय? तर ओमनिवोर. व्हेजिटेरियन म्हणजे जे फक्त व्हेज खाते. बरोबर आहे. चला आता पुढचं पाहू. अ पर्सन हू स्टडीज एन्शियंट रिमेन्स अँड कल्चर्स, प्राचीन अवशेष आणि संस्कृतीचा अभ्यास करणारे व्यक्तीला काय म्हणतात? तर तशा व्यक्तीला म्हणतात आर्किओलॉजिस्ट. आर्किओलॉजिस्ट. ओके, चला पुढचा प्रश्न पाहू. आता पुढे आपल्याला अपोजिट मिनिंग फाइंड आउट करायचं आहे. इन्स्ट्रक्शन पहा, तिथे दिली चूज द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग इन ईच ऑफ द फॉलोइंग. आपल्याला एक वर्ड दिलाय आणि त्या वर्डचा अपोजिट मिनिंग असलेला वर्ड फाइंड आउट करायचा आहे. तर करेजियस असा आपल्याला वर्ड आहे, त्याचा अपोजिट मिनिंग असलेला वर्ड कुठला असेल? तर फिअरफुल असा वर्ड असेल. बरोबर आहे. चला आता पुढचा प्रश्न पाहू. जेनरस. जेनरस या शब्दाचा अर्थ, आता लास्ट क्वेश्चन मध्ये करेजियस म्हणजे काय? तर धाडसी असं म्हणतो. मग धाडसीला अपोजिट मिनिंग कुठला असेल? तर भयभीत किंवा भित्रा. भित्राला इंग्लिश मध्ये म्हणतात फिअरफुल, म्हणून ए ऑप्शन आले. ओके, चला पुढचं पहा. पुढे आपल्याला जेनरस असा वर्ड दिला आणि त्याचा अपोजिट मिनिंग असलेला वर्ड फाइंड आउट करायचा आहे. राईट, तर जेनरस म्हणजे उदार. म्हणजे कुठलीही गोष्ट लगेच देऊन टाकेल. आणि त्याचा आता अपोजिट मिनिंग विरुद्धार्थी शब्द कुठला येईल? तर कंजूस. आणि कंजूसला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? तर स्टिंगी असं म्हणतात. कंजूसला स्टिंजी असं म्हणतात. बरोबर आहे, म्हणून ऑप्शन ए. आता पहा टेम्पररी. टेम्पररीचा अर्थ काय होतो? तर तात्पुरता. आता तात्पुरताचा विरुद्धार्थी शब्द काय होतो? तर कायम. आणि कायमला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? तर परमनंट, म्हणून ऑप्शन ए. ओके, चला पुढचा प्रश्न पाहू. विगरस. आता पहा विगरस याचा अर्थ काय होतो? तर जोमदार, म्हणजे एकदम फुल एनर्जेटिक. आता याचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? तर सुस्त असा होईल. राईट आहे, आणि सुस्तला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? तर लिथॅर्जिक, म्हणजे ऑप्शन ए. समजलं? चला आता पुढचं पाहू. आता इथे आपल्याला डल दिलाय. डल म्हणजे काय? बुद्धीने मंद किंवा म्हणू शकतो, किंवा आपण असं देखील म्हणू शकतो की कंटाळवाणा. ओके, तर याचा विरुद्धार्थी शब्द काय असेल? तर तीक्ष्ण, ज्याची मेमरी खूप शार्प आहे. तर याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? तर शार्प असं म्हणतात. बरोबर आहे, म्हणून डलचा अपोजिट मिनिंग असलेला वर्ड कुठला असेल? तर शार्प असेल. ओके, चला आता नेक्स्ट पहा. एक्सपांड. एक्सपांड म्हणजे काय? तर विस्तृत करणे. विस्तृत करणे किंवा करा. तर याचा अपोजिट विरुद्धार्थी शब्द काय होईल? तर लहान होणे किंवा संकुचित करणे. बरोबर आहे. त्याचं याला काय म्हणायचं इंग्लिश मध्ये? तर याला म्हणायचं श्रिंक. श्रिंक म्हणजे काय असतं? तर संकुचित करणे किंवा लहान होणे. बरोबर आहे. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. फ्रुगल. फ्रुगल याचा शब्दाचा अर्थ काय होतो? तर काटकसर. जो आता आपण म्हणतो हा व्यक्ती खूप काटकसर करतो, किंवा आपण घरकामात आपली आई ही खूप काटकसरीने कुठलीही गोष्ट वापरती.
त्याला म्हणायचं काटकसर. तर काटकसरचा विरुद्धार्थी शब्द काय होईल, तर उधळपट्टी करणारा. बरोबर आहे. आणि उधळपट्टी करणाऱ्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, तर एक्स्ट्रा वॅगंट म्हणजे ऑप्शन ए. काय म्हणायचं, तर एक्स्ट्रा वॅगंट म्हणजे ऑप्शन ए. ओके. चला आता नेक्स्ट पहा, रिमोट. आता इथे तुम्हाला रिमोटचा अर्थ काय होतो, इथे या ठिकाणी तर दूरचा असा अर्थ होतो. रिमोटचा अर्थ कंट्रोल करणं देखील होतं, पण इथे रिमोटचा अर्थ दूरचा होतो. तर दूरचा म्हणजे विरुद्धार्थी शब्द काय होईल, तर जवळ. ओके. आणि जवळपास किंवा जवळ. आणि इथे अर्थ कुठला आहे, आता इंग्लिशमध्ये जवळपासला काय म्हणतात, तर नियर बाय असं म्हणतात, म्हणजे ऑप्शन ए. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. आता इथे काय येईल, प्लीज पास डॅश डॅश द सॉल्ट. प्लीज पास टू द सॉल्ट म्हणजे याचा अर्थ काय होतो, कृपया मीठ पास करा. ओके. चला, शी वॉज बॉर्न डॅश डॅश सप्टेंबर 12. शी वॉज बॉर्न ऑन सप्टेंबर 12 म्हणजे तिचा जन्म 12 सप्टेंबर रोजी झाला. आता पहा, आय विल मीट यू डॅश डॅश 6 o'clock. आय विल मीट यू ॲट 6 o'clock म्हणजे मी तुम्हाला 6 वाजता भेटेन. बरोबर आहे. नेक्स्ट पहा, वी युजली गो फॉर अ वॉक डॅश डॅश द इव्हिनिंग. इन द इव्हिनिंग म्हणजे वी युजली गो फॉर अ वॉक इन द इव्हिनिंग. इथे काय, याचा अर्थ काय होतो, आपण सहसा संध्याकाळी किंवा सायंकाळी फिरायला जातो. ओके. चला नेक्स्ट पाहू, ही इज इंटरेस्टेड डॅश डॅश म्युझिक. ही इज इंटरेस्टेड इन म्युझिक. कशामध्ये इंटरेस्टेड आहे, तर म्युझिक मध्ये. त्याला संगीतात रस आहे, त्याचा इंटरेस्ट आहे. ओके. चला नेक्स्ट पहा, द कीज आर डॅश डॅश द टेबल. काय लिहिते, ऑन द टेबल. कीज चाव्या कुठे ठेवलेल्या आहेत, तर टेबलावरती ठेवलेल्या आहेत. शी वॉक डॅश डॅश द डोअर अँड वेंट इनसाइड. शी वॉक थ्रू द डोअर अँड वेंट इनसाइड. ती दारातून आत आली. बरोबर आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन चेंज झालाय पहा, विच इज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. आपल्याला 4 ऑप्शन दिले, त्याच्यामधली करेक्ट स्पेलिंग असलेला वर्ड फाइंड आउट करायचा. तर एम्बॅरेस असा वर्ड दिसतोय असा, आणि एम्बॅरेसची स्पेलिंग काय असते, EMBARRASS असं असतं. आणि याचा अर्थ असा होतो की लाजिरवाणे. लाजिरवाणे असा अर्थ होतो एम्बॅरेसचा. मग करेक्ट, आता करेक्ट स्पेलिंग कुठल्या ऑप्शन मध्ये, तर ए ऑप्शन मध्ये करेक्ट स्पेलिंग आहे. बरोबर आहे. आता पहा, मॅन्युअर. मॅन्युअरची स्पेलिंग डी ऑप्शन मध्ये राईट आहे. आणि मॅन्युअरचा अर्थ काय असतो, तर युक्ती असा होतो. बरोबर आहे. चला पुढचे प्रश्न पाहू, हरासमेंट. आता हरासमेंट म्हणजे काय, हरासमेंटची स्पेलिंग काय असते, तर एच, हे बघा फर्स्ट मध्येच ऑप्शन मध्ये आहे, HARASSMENT. हरासमेंट म्हणजे काय, तर छळ करणे. ओके, छळ. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू, रिदम. आता रिदमचा अर्थ काय असतो, तर ताल. आणि रिदमची राईट स्पेलिंग काय असते, तर RHYTHM. डी ऑप्शन मध्ये दिली आहे पहा. रिदमचा अर्थ काय होतो, तर ताल. परत पहा, ऑक्युरन्स. ऑक्युरन्सचा अर्थ काय होतो, तर घडून येणे. आपण म्हणतो की किती वेळेस ऑक्युरन्स झालाय, म्हणजे किती वेळेस घडून आलाय. बरोबर आहे. तर ऑक्युरन्स म्हणजे घडून येणे, आणि त्याची स्पेलिंग असते OCCURRENCE अशी स्पेलिंग असते. बरोबर आहे. परत आहे मिलेनियम. मिलेनियमचा अर्थ काय होतो, 1000 वर्षाचा काळ. काय, 1000 वर्षाचा काळ. आणि याची स्पेलिंग काय असते, तर MILLENNIUM. मिलेनियम म्हणजे 1000 वर्षांचा काळ. ओके. नेक्स्ट आपल्याला वर्ड आहे प्रिसीड. तर प्रिसीड याचा अर्थ काय होतो, प्रिसीडच्या आधी स्पेलिंग पाहू, PRECEEDE. प्रिसीड. प्रिसीडचा अर्थ काय होतो, तर अगोदर. ओके. नेक्स्ट पहा, इनोक्युलेट. इनोक्युलेटचा अर्थ काय होतो, तर टोचणे असा होतो. आणि स्पेलिंग काय असते, INOCULATE अशी करेक्ट स्पेलिंग आहे. ओके. आता पहा, इथे क्वेश्चन चेंज झालाय, विच वन इज द ऑड वन आउट ऑफ आपल्याला विचारलंय. पहा 4 ऑप्शन दिलेत, याच्यामधलं ऑड वन आउट विचारलंय. तर स्विमिंग आहे, स्वेलिंग आहे, सेलिंग आहे, सॉरी, डायव्हिंग आहे आणि ड्रायव्हिंग आहे. जर तुम्ही पाहिले, स्विमिंग, सेलिंग आणि डायव्हिंग, आता हे वॉटर राईड्स आहेत किंवा स्विमिंग, हे सगळे वॉटरशी रिलेटेड आहे. पण ड्रायव्हिंग ही ड्रायव्हिंग आहे, ही वॉटरशी रिलेटेड नाहीये. सो
करेक्ट ऑप्शन कुठला असेल तर डी ऑप्शन असेल ड्रायव्हिंग. ओके, पहा इथे परत 4 आपल्याला ऑड वन आउट दिलेत, ऑप्शन्स दिलेत आणि याच्यातला आपल्याला ऑड वन आउट फाइंड आउट करायचं आहे. तर बर्ड आहे, काईट आहे, क्रू आहे आणि स्पॅरो आहे. तर जर तुम्ही पाहिलं काईट, क्रू आणि स्पॅरो हे नेम्स बर्ड्सचे नेम्स आहेत. ओके, आणि हा बर्ड हा स्वतःहूनच एक म्हणजे काय म्हणतात एक सेक्शन आहे आणि ही काईट, क्रू आणि स्पॅरो हे बर्ड्स आहेत. ओके, म्हणून ऑड मॅन आउट कुठला असेल तर बर्ड असेल, बर्ड असेल इथे, नॉट काईट, नॉट काईट, इथे बर्ड असेल. ओके, चला नेक्स्ट पाहू. आता आपल्याला 4 ऑप्शन दिलेत पहा, बाउल, स्पून, कप आणि बुकेट. तर आता पहा बाउल, स्पून आणि कप जे आहेत ते युटेन्सिल्स आहेत, म्हणजेच काय तर भांडे आहेत. म्हणून ऑड वन आउट कुठला असेल तर बुकेट असेल. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. फुटबॉल, व्हॉलीबॉल, क्रिकेट आणि चेस. आता जर तुम्ही पाहिलं फुटबॉल, व्हॉलीबॉल आणि क्रिकेट हे सगळे काय आहेत आउटडोअर गेम्स आहेत, आउटडोअर गेम्स आहेत. आणि जो चेस आहे तो इनडोअर गेम आहे, बरोबर आहे. म्हणून करेक्ट ऑप्शन कुठला असेल, ऑड मॅन आउट कुठला असेल तर चेस असेल. नेक्स्ट पहा व्हायोलेट, ब्ल्यू, ग्रीन आणि व्हाईट. जर आता तुम्ही पाहिलं व्हायोलेट, ब्ल्यू आणि ग्रीन हे सगळं आपल्या इंद्रधनुष्यात असतं, राईट. रेनबो मध्ये हे तीनही कलर असतात, पण जो व्हाईट असतो तो रंग आपल्या रेनबो मध्ये असतो का, नसतो. म्हणून करेक्ट ऑप्शन काय असेल डी म्हणजे व्हाईट. आता पहा बाजरा, मस्टर्ड, राईस आणि व्हीट. आता जर तुम्ही पाहिलं एक्सेप्ट मस्टर्ड बाकीचे जे आहेत ते फूड ग्रेन्स आहेत, बाजरा, राईस आणि व्हीट हे फूड ग्रेन्स आहेत. आणि जर तुम्ही मस्टर्ड पाहिलं, आता तुम्ही हे बाजरा, राईस आणि व्हीटचं पाहिलं तर हे फूड ग्रेन्स आहेत. आणि फक्त जो मस्टर्ड आहे तो आहे मस्टर्ड, ही एक ऑइल सीड आहे जर तुम्ही पाहिलं. म्हणून करेक्ट आन्सर कुठला येईल तर बी मस्टर्ड. चला पुढचा प्रश्न पाहू. चीता, लायन, बियर आणि टायगर. आता पहा जो आता याच्यात बियर आहे तो फक्त कॅट फॅमिलीमध्ये बिलॉंग करत नाही, पण चित्ता, लायन आणि टायगर हे सगळे कॅट फॅमिली थ्रू बिलॉंग करतात. म्हणून करेक्ट आन्सर कुठला असेल तर बियर. तर पहिला प्रश्न आहे पहा चूज द वर्ड सिमिलर इन द मीनिंग टू वर्ड इनॉर्मस. आता जर तुम्ही पाहिला इनॉर्मस याचा अर्थ काय होतो तर इनॉर्मस म्हणजे ना खूप मोठा. आणि जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन जो आहे फर्स्ट टायनी, टायनी म्हणजे काय तर छोटा. परत सी ऑप्शन आहे एव्हरेज, एव्हरेज म्हणजे काय कुठल्याही गोष्टीचं एव्हरेज. फोर्थ ऑप्शन आहे स्मॉल, स्मॉल म्हणजे पण काय असतं तर छोटा असतं. ऑप्शन कुठला राहिला ह्यूज, ह्यूज म्हणजे सुद्धा काय असतं तर मोठा असतं, बिग असतं, बरोबर आहे. म्हणून करेक्ट आन्सर काय येईल तर बी म्हणजे इनॉर्मस आणि ह्यूज या दोघांचा पण मिनिंग हा सेम होतो. आणि आपल्याला असंच विचारलंय की चूज द वर्ड सिमिलर इन द मिनिंग टू इनॉर्मस, म्हणजे इनॉर्मस या शब्दाच्या रिलेटेड किंवा सिमिलर मिनिंग असलेलं आपल्याला वर्ड ऑप्शन मधून फाइंड आउट करायचं. तर इनॉर्मसचा सिमिलर वर्ड कुठला असेल ह्यूज. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. तर आता नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याला सिमिलर वर्डच फाइंड आउट करायचा आहे. तर वर्ड कुठला आहे इलॉक्वेट, इलॉक्वेंट. तर इलॉक्वेंट म्हणजे स्वतःला ओपनली व्यक्त करणे, म्हणजे फ्लुएंटली म्हणजे स्पष्टपणे व्यक्त करणे, बरोबर आहे. आता जो ऑप्शन फर्स्ट आहे स्पीचलेस, तर स्पीचलेस म्हणजे ज्याच्याकडे शब्द नाहीयेत बोलायला. परत तिथं सेकंड आहे फ्लुएंट, फ्लुएंट म्हणजे स्पष्टपणे व्यक्त करणे. थर्ड आहे क्वाइट, क्विट म्हणजे शांत राहणे, क्वाइट आपण म्हणतो हा खूप क्वाइट आहे, तर किंवा टीचर्स म्हणतात क्लासमध्ये आल्यावरती कीप क्वाइट, शांत राहा. सो क्वाइट म्हणजे शांत राहणे. परत इथं फोर्थ ऑप्शन आहे पहा इनआर्टिक्युलेट, इनआर्टिक्युलेट म्हणजे स्पष्टपणे व्यक्त न करता येणे. मग करेक्ट आन्सर कुठला असेल तर फ्लुएंट, बरोबर आहे. म्हणजे या दोघांचा पण अर्थ सेम होतो पहा, इलॉक्वेंट आणि फ्लुएंट या दोघांचा पण अर्थ सेम होतो. म्हणजे काय होतं स्पष्टपणे फ्लुएंटली आपणे आपल्या स्वतःला व्यक्त करणे, बरोबर आहे. म्हणून ऑप्शन कुठला असेल तर बी. आता पहा नेक्स्ट क्वेश्चन. तर आता पहा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हटले सिरीन, तर सिरीन म्हणजे शांतता असते. आणि जे ऑप्शन्स आहेत फर्स्ट, थर्ड आणि फोर्थ म्हणजे चॉटिक, वाईल्ड आणि टर्ब्युलंट आहेत, त्यांचा अर्थ हा सिरीनच्या अपोजिट होतो, म्हणजे गोंधळ करणे असा होतो. तर करेक्ट आन्सर कुठला येईल तर काम.
सिरीन म्हणजे सुद्धा काम राहणे, शांत राहणे, आणि काम म्हणजे दोघांचा मिनिंग सुद्धा सेम असेल. म्हणून करेक्ट आन्सर काय असेल, तर सिरिंगचा सिमिलर मिनिंग असलेला वर्ड कुठला असेल, तर काम असेल. बरोबर आहे. चला आता पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न आहे ॲम्बिग्युअस. तर ॲम्बिग्युअस म्हणजे अनेकार्थी. बरोबर आहे. तर याचा करेक्ट आन्सर कुठला आहे, बी, तर वॅग्यू. तर ॲम्बिग्युअस म्हणजे अनेकार्थी, म्हणजे जे क्लिअरली एक्सप्रेस केलेलं नाहीये. बरोबर आहे. वॅग्यू म्हणजे काय, नॉट क्लिअरली एक्सप्रेस. म्हणून करेक्ट आन्सर कुठलं असेल, तर बी. आता बाकीचे ऑप्शन पाहू आपण. फर्स्ट जो आहे क्लिअर. क्लिअर म्हणजे जे इझिली अंडरस्टँड केलं जाऊ शकतं. सी आहे सर्टन. सर्टन म्हणजे निश्चित. आणि फोर्थ ऑप्शन आहे जो डेफिनेट. डेफिनेट म्हणजे निश्चित असते. बरोबर आहे. म्हणून करेक्ट आन्सर कुठलं असेल, तर वॅग्यू म्हणजे सेकंड ऑप्शन. फर्स्ट. आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय, करेक्ट सिनोनियम फाइंड आउट करायचंय. कशासाठी, ज्युबिलंट. ज्युबिलंटसाठी करेक्ट सिनोनियम फाइंड आउट करायचं. ज्युबिलंट म्हणजे काय, जल्लोष. जल्लोष करणे आपण असं म्हणतो. तर याचा करेक्ट सिनोनियम कुठला असेल, तर जॉयफुल म्हणजे खुश किंवा जल्लोष. बरोबर आहे. सॅड म्हणजे तुम्हाला माहिती की उदास. मिसरेबल म्हणजे काय, तर दुःखी किंवा अस्वस्थ. आणि डिप्रेस म्हणजे डिप्रेशन सारखं असतं. बरोबर आहे. म्हणून करेक्ट आन्सर कुठला असेल, तर जॉयफुल. आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. पॉन्डर. आता पॉन्डर या शब्दाचा करेक्ट सिनोनियम आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर पॉन्डर म्हणजे काय, तर विचार करणे. आणि विचारचा करेक्ट सिनोनियम कुठला असेल, थिंक. थिंक म्हणजे सुद्धा काय असतं, तर विचार करणे. म्हणून करेक्ट ऑप्शन कुठला येईल, तर बी येईल. बरोबर आहे. आता जो फर्स्ट आहे ऑप्शन इग्नोर. इग्नोर म्हणजे दुर्लक्ष करणे. डिस्कस. डिस्कस म्हणजे चर्चा करणे. आणि फोर्थ ऑप्शन आहे जो डिबेट. डिबेट म्हणजे वादविवाद करणे. आता मी चारही ऑप्शनचे एक्सप्लेनेशन का देतेय, कारण तुम्हाला चारही ऑप्शन मधले जे एक्स्ट्रा वर्ड्स असतील ते माहिती होतील आणि त्याचा अर्थ माहिती होईल. आता काही काही जणांना काही वर्ड्स नसते माहिती, तर जे चार ऑप्शन्स आहेत ते चारही ऑप्शनचं आपण एक्सप्लेनेशन दिल्यामुळे ते चारही ऑप्शनची किंवा त्या चारही शब्दांची तुम्हाला ओळख होती. त्यामुळे आपण सगळ्या शब्दांचे एक्सप्लेनेशन देतोय. ओके. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हटले, जीलस. आता जीलस या शब्दाचा आपल्याला करेक्ट सिनोनियम फाइंड आउट करायचंय. तर जीलस म्हणजे काय, तर उत्साही असा असतो. जीलसचा अर्थ काय असतो, तर उत्साही. तर आता जो बी ऑप्शन आहे एन्थुझियास्टिक. आता एन्थुझियास्टिकचा अर्थ सुद्धा काय होतो, तर उत्साही. आता आपण म्हणतो की हा किती एन्थुझियास्टिक आहे, म्हणजे हा किती उत्साही आहे. बरोबर आहे. म्हणून करेक्ट आन्सर कुठला येतं, तर बी. आता जर आपण फर्स्ट ऑप्शन कडे पाहिलं, ॲपॅथेटिक. ॲपॅथेटिक म्हणजे काहीच इंटरेस्ट न दाखवणे. हा एक्झॅक्ट अपोजिट येतं पहा. अँटोनियम येतं म्हणजे विरुद्धार्थी शब्द येतं झीलसचा. आता जो सी ऑप्शन आहे इनडिफरंट. इनडिफरंट म्हणजे बेपरवा. आणि जो फोर्थ ऑप्शन आहे पॅसिव्ह. पॅसिव्ह म्हणजे निष्क्रिय. म्हणून करेक्ट आन्सर कुठला असेल, तर बी, एन्थुझियास्टिक. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. परप्लेक्स. तर परप्लेक्स म्हणजे टू कॉज समवन टू फील पझल और कन्फ्यूज, म्हणजे पझलशी रिलेटेड असतं हे. बरोबर आहे. म्हणून करेक्ट आन्सर कुठला असेल, तर सी, कन्फ्यूज. म्हणजे पझल मध्ये सुद्धा काय असतं, तर कन्फ्युजन क्रिएट होतं आणि त्याच्या रिलेटेड मिनिंग असलेला वर्ड कुठला असेल, तर सी, म्हणजे ऑप्शन सी, कन्फ्यूज. तर आता जो फर्स्ट ऑप्शन आहे अंडरस्टँड. अंडरस्टँड म्हणजे गोष्टी समजून घेणे. सेकंड आहे क्लॅरिफाय. क्लॅरिफाय म्हणजे क्लिअरली समजून सांगणे. आणि एल्युकिडेट. एल्युकिडेटचा मिनिंग सुद्धा असा होतो की एखाद्या अवघड गोष्टीला समजून सांगणे किंवा सोप्या रीतीने समजावणे. म्हणून करेक्ट आन्सर कुठला येईल, तर सी. चला आता पुढचा प्रश्न पाहू. तर वर्ड आहे टेनाशियस. तर टेनाशियस म्हणजे एखाद्या गोष्टीला ठामपणे करणे. तर आता जो सेकंड ऑप्शन आहे पर्सिस्टंट. तर पर्सिस्टंटचा सुद्धा अर्थ काय होतो, म्हणजे ठामपणे एखादी गोष्ट करणे. आणि टेनाशियस आणि पर्सिस्टंट या दोघांचाही अर्थ सेम होतो. म्हणून करेक्ट आन्सर कुठला असेल, तर बी. आता तुम्ही जर फर्स्ट ऑप्शन पाहिलं वीक. वीक म्हणजे काय असतं, तर कमजोर. फ्रॅगिल. फ्रॅगिल म्हणजे नाजूक गोष्ट जी डॅमेज होऊ शकते. आणि फोर्थ ऑप्शन आहे डेलिकेट. डेलिकेट म्हणजे सुद्धा नाजूकच असतं. सो करेक्ट आन्सर कुठला असेल, तर पर्सिस्टंट. चला आता पुढचा प्रश्न पाहू. पुढच्या प्रश्नामध्ये सुद्धा करेक्ट सिनोनियम आपल्याला फाइंड आउट करायचंय. वर्ड दिलाय वोरॅशियस. वोरॅशियस दिलाय. बरोबर आहे. तर वोरॅशियस म्हणजे एखाद्या गोष्टीला पूर्ण करण्याचं डिझायर असणे. तर करेक्ट आन्सर काय येईल याचं, हंग्री, बी ऑप्शन. आता तर याचे दोन मिनिंग होतात बघा. एक तर जेव्हा भूक लागते तेव्हा आपण हंग्री असं म्हणतो, असा देखील होतो. आणि जेव्हा एखादी गोष्ट अचीव करायची भूक असेल, म्हणजे
एखादी गोष्ट अचीव करायची जेव्हा भूक असते त्याला सुद्धा आपण हँग्री फॉर द गोल असं देखील म्हणतो. म्हणून जसं आता तुम्ही एक्झाम क्वालिफाय करण्यासाठी हँग्री आहात, भुकेले आहात, म्हणजे तुम्ही गोल अचीव करण्यासाठी हँग्री आहात, राईट. तर तशा गोष्टी, म्हणून याचं करेक्ट आन्सर काय येईल, तर बी येईल, हंग्री ऑप्शन. बरोबर आहे. आता फर्स्ट जो आहे इनडिफरंट, इनडिफरंट म्हणजे बेपर्वा, आणि सेटेड, सेटेड म्हणजे फुल्ली सॅटिस्फाईड, आणि कंटेंट, कंटेंट म्हणजे सॅटिस्फॅक्शन किंवा हॅपीनेस असतं. ओके, चला आता पुढचा प्रश्न पाहू. आता पुढच्या प्रश्नामध्ये वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे, म्हणजे आपल्याला एक वाक्य दिलेलं असतं, त्या वाक्यासाठी आपल्याला एक शब्द शोधायचा असतो. बरोबर आहे. तर पहिला वाक्य आहे पहा, अ पर्सन हू कॅन स्पीक 2 लँग्वेजेस फ्लुएंटली. तर 2 लँग्वेजेस मध्ये फ्लुएंटली बोलू शकतात अशा माणसाला काय म्हणतात, तर बायलिंग्युअल, बायलिंग्युअल असं म्हणतात. समजलं. चला नेक्स्ट क्वेश्चन पहा, अ गव्हर्नमेंट बाय द नोबल्स, अ गव्हर्नमेंट बाय द नोबल्स याला काय म्हणायचं, ॲरिस्टोक्रेसी. काय, तर ॲरिस्टोक्रेसी. समजलं. चला आता पुढचा प्रश्न पाहू, तर स्टडी ऑफ एन्शियंट सोसायटीज. तर स्टडी ऑफ एन्शियंट सोसायटीजला काय म्हणतात, तर आर्किओलॉजी. जर आता म्हणजे जुन्या वास्तू किंवा बिल्डिंगचा सर्वे करणे याला काय म्हणायचं, तर आर्किओलॉजी. चला आता पुढचा प्रश्न पाहू, अ पर्सन हु इज इनडिफरंट टू प्लेजर ऑर पेन, त्याचं याला काय म्हणायचं, तर स्टोइक. काय म्हणतात, तर स्टोइक. आता नेक्स्ट पाहू, अ ब्रीफ ऑर कंडेन्स स्टेटमेंट ऑफ अ प्रिन्सिपल, याला काय म्हणायचं, तर याला काय म्हणायचं, तर तत्वाचे संक्षिप्त विधान याला म्हणतात मॅक्झिम. काय म्हणायचं, तर मॅक्झिम म्हणायचं. बरोबर आहे. आता पहा नेक्स्ट मध्ये काय विचारले, अ पर्सन हू प्रिटेंड्स टू बी व्हॉट ही इज नॉट, म्हणजे एखादा व्यक्ती असा जर प्रिटेंड करत असेल की जो तो नाहीये असं प्रिटेंड करत असेल किंवा तसं वागत असेल, तर त्याला काय म्हणतात, तर इम्पोस्टर असं म्हणतात. काय म्हणतात, तर इम्पोस्टर. म्हणजे आता जर तुम्ही बघितलात खूप व्यक्ती असे असतात की ते खरोखर तसे नाहीयेत, पण ते व्यक्त करतात स्वतःला की ते तसे आहेत किंवा दिखावा करतात, तर त्याला काय म्हणतात, तशा व्यक्तीला काय म्हणतात, तर इम्पोस्टर असं इंग्लिश मधून म्हणतात. चला पुढचा प्रश्न पाहू. पुढच्या प्रश्नामध्ये आहे, वन हू इट्स ह्युमन फ्लेश, जो ह्युमन फ्लेश खातो त्याला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात कॅनिबल. काय म्हणतात, तर कॅनिबल. नेक्स्ट आहे, अ पर्सन हू लिव्स अलोन अँड अवॉइड्स अदर, जो पर्सन किंवा जो व्यक्ती एकटा राहतो किंवा एकटं राहायला आवडतं आणि जो बाकीच्या व्यक्तींना अवॉइड करतो, दुर्लक्ष करतो, तर तशा व्यक्तीला काय म्हणतात इंग्लिशमध्ये, तर रिक्ल्यूज, रिक्ल्यूज असं म्हणतात. समजलं. चला पुढचं पहा, अ पर्सन हू इज एक्सेसिव्हली फॉन्ड ऑफ लक्झरी अँड कम्फर्ट, त्याला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात सायबराईट. काय, सायबराईट. चला पुढचं पहा, अ पर्सन हू इज न्यू टू अ सब्जेक्ट और ऍक्टिव्हिटी, जो पर्सन नवीन आहे एखाद्या सब्जेक्ट मध्ये किंवा एखाद्या कृतीमध्ये, तर त्याला म्हणायचं निओफाईट. काय म्हणायचं, तर निओफाईट. चला पुढचं पाहू. आता पुढच्या मध्ये आपल्याला क्वेश्चन मध्ये इन्स्ट्रक्शन चेंज केलेली आहे पहा. इन्स्ट्रक्शन मध्ये काय म्हटलंय, चूज द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग. आता जो आपल्याला वर्ड दिलाय त्याच्या अपोजिट मिनिंग किंवा त्याच्या विरुद्धार्थी असलेला शब्द आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. विरुद्धार्थी शब्द याला अँटोनियम असं सुद्धा म्हणतात. बरोबर आहे. तर क्वेश्चन मध्ये असं नाही की अपोजिट इन मिनिंग असंच येऊ शकेल एक्झाम मध्ये, तर असं पण म्हणतात की खाली दिलेल्या शब्दाचा अँटोनियम म्हणजेच विरुद्धार्थी शब्द फाइंड आउट करा. बरोबर आहे. आता वर्ड दिलाय ब्रेव्ह. ब्रेव्ह म्हणजे काय असतं, तर हुशार असतं किंवा धाडसी असतं. आणि करेजियस, बोल्ड, वायलंट म्हणजे सुद्धा धाडसी असतं. पण जे टिमिड असतं, टिमिड म्हणजे काय असतं, तर भित्रा. आपल्याला वर्ड अँटोनियम म्हणजे विरुद्धार्थी शब्द फाइंड आउट करायचा आहे. तर ब्रेव्ह म्हणजे हुशार किंवा धाडसी, तर टिमिड म्हणजे काय, भित्रा. म्हणून करेक्ट आन्सर कुठला येईल, तर ए, टिमिड. चला पुढचा पहा, तर पुढे वर्ड कुठला दिलाय, जनरस. तर करेक्ट आन्सर काय येईल, तर सेल्फिश येईल याचा. तर जनरस म्हणजे काय असतं, तर काइंड. एखादं जेव्हा खूप काइंडनेस दाखवतो तेव्हा आपण असं म्हणतो की तो जनरस आहे. तर जे बेनिवोलेंट आहे किंवा चॅरिटेबल आहेत किंवा मॅग्नेमियस आहेत, तर त्यांचा पण मिनिंग सेम होतो. मग राहिला ऑप्शन कुठला, सेल्फिश. सेल्फिश म्हणजे स्वार्थी. म्हणून करेक्ट आन्सर कुठला येईल, तर ए येईल. समजलं का. चला आता पुढचा प्रश्न पाहू. जरी काही विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डाऊट्स असेल तर मला कमेंट थ्रू विचारा, मी नक्कीच रिस्पॉन्स करेन आणि मी तुमच्यासाठी नेहमीच अवेलेबल राहील.
ओके, चला आता पुढचा प्रश्न पाहू. आता पुढे विचारलंय आपल्याला एन्सिएंट. एन्सिएंट तर एन्सिएंट म्हणजे काय? ओल्ड, अँटिक किंवा प्रिमिटिव्ह असं असतं. म्हणजे एकच असतं, म्हणजे जुने किंवा जुन्या काळातले असं असतो. आणि जो मॉडर्न आहे, मॉडर्न म्हणजे एकदम लेटेस्ट किंवा नवीन. म्हणून करेक्ट आन्सर कुठला येईल? तर मॉडर्न, म्हणजे ऑप्शन बी. चला तर पुढचा प्रश्न पाहू. आता वर्ड आहे आपल्याला ट्रान्सपरंट. ट्रान्सपरंट म्हणजे क्लिअर किंवा ज्याच्या थ्रू लाईट पास होते त्याला काय म्हणायचं? तर ट्रान्सपरंट. आणि जे ऑप्शन आहेत क्लिअर, ट्रान्सल्युसेंट आणि लुसिड म्हणजे सुद्धा ट्रान्सपरंटच होतं. ओके, त्यासारखाच मिनिंग होतो. तर अपोजिट वर्ड कुठला असेल? तर ओपॅक. ओपॅक म्हणजे अपारदर्शक, म्हणजे ज्याच्या थ्रू लाईट पास होऊ शकत नाही. म्हणजे जसं की आपण पकडलं वॉल, अजून डोअर, अशा ज्या गोष्टी असतात, फोन, ज्याच्यातून लाईट पास होत नाही किंवा पारदर्शक नसतं, त्याला काय म्हणायचं? तर ओपॅक. म्हणून करेक्ट आन्सर कुठला असेल? तर ए असेल. चला तर पुढचा प्रश्न पाहू. पुढचा वर्ड काय दिलाय आपल्याला? फास्ट दिलाय. बरोबर आहे. तर फास्ट, रॅपिड, स्विफ्ट, क्विक म्हणजे सगळे काय असतात? वेगाने असे याचा अर्थ होतो. आणि स्लो म्हणजे हळुवार, सावकाश, हे तर माहितीच आहे. तर मग करेक्ट फास्टचा अपोजिट मिनिंग असला वर्ड कुठला असेल? तर स्लो. पहा आता नेक्स्ट पहा वर्ड फ्लेक्झिबल. फ्लेक्झिबल म्हणजे फ्लेक्झिबल, सपल, इलास्टिक, बेंडेबल या वर्ड्स म्हणजे एक प्रॉपर्टी ज्यामध्ये कोणती पण गोष्टी बेंड, स्ट्रेच होऊ शकतं त्याला म्हणतात. आणि रिजिड म्हणजे कडक, जे बेंड वगैरे होऊ शकत नाही. म्हणून करेक्ट आन्सर कुठला असेल? तर रिजिड. चला आता पुढचा प्रश्न पाहू. ऍस्केंट तर ऍक्सेंट, राईस, क्लाइंब, माउंट म्हणजे वर जाणे किंवा चढणे. आणि जो ऑप्शन बी आहे डिसेंट. डिसेंट म्हणजे उतरणे असा होतो. म्हणून करेक्ट आन्सर कुठला असेल? बी. आता पहा तुम्हाला माहिती असेल असेंडिंग ऑर्डर असं म्हणतात, राईट? असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढता क्रम. त्याच्यात विरुद्धार्थी काय येईल? उतरता क्रम म्हणजे डिसेंडिंग. पहा इथे असेंड आहे आणि इथे डिसेंड आहे. बरोबर आहे. चला आता पाहू नेक्स्ट क्वेश्चन. आता पहा एक्सपांड. एक्सपांड, एनलार्ज, एक्सटेंड, डिलेट म्हणजे विस्तृत करणे म्हणजे पसरणे. पण जो ऑप्शन ए आहे म्हणजे आकडून जाणे. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय होतं? तर आकडून जाणे किंवा एखादी गोष्ट कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स. आता तुम्हाला माहितीये कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन. बरोबर आहे. आपला हार्टचा पंप सुद्धा कॉन्ट्रॅक्ट होतो आणि रिलॅक्स होतो. तर कॉन्ट्रॅक्ट म्हणजे जवळ येणे किंवा आकडून जाणे आणि रिलॅक्सेशन म्हणजे पसरणे. बरोबर आहे. एक्सपांडचा अर्थ काय होतं? तर पसरणे होतं. मग त्याच्या विरुद्धार्थी अर्थ कुठला असेल शब्द? तर कॉन्ट्रॅक्ट असेल. बरोबर आहे. आता पुढे पहा आपल्याला काही फिल इन द ब्लँक्स दिलेत. आपल्याला फिल इन द ब्लँक्स फिल करायचे आहेत. आय डॅश डॅश माय कीज ऑन द टेबल. आय डॅश डॅश काय येईल ते? पुट माय कीज ऑन द टेबल. बरोबर आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहू. शी डॅश डॅश टू द स्टोअर एस्टरडे. शी काय येईल ते? वेंट टू द स्टोअर. का? कारण हे पास्ट टेन्स सांगते. बरोबर आहे. नेक्स्ट पहा दे हॅव डॅश डॅश देअर होमवर्क ऑलरेडी. दे हॅव डॅश डॅश देअर होमवर्क ऑलरेडी. आता इथे काय येईल सांगा बरं? डन. दे हॅव डन देअर होमवर्क ऑलरेडी. समजलं? आता इथे पहा वी डॅश डॅश टू द बीच लास्ट समर. इथे काय येईल? वी वेंट टू द बीच लास्ट समर म्हणजे आम्ही लास्ट समरला बीचला गेलो होतो. चला आता पुढचा प्रश्न पाहू. The cat is dash dash on the chair. The cat is lying on the chair. आता हे लाईंग ING इथे बीचं फोर्थ फॉर्म वापरले पहा. आणि हा पास्ट टेन्स म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे म्हणून लाईंग. लई. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. शी डॅश डॅश अ बुक वेन द फोन रँग. शी रीड अ बुक वेन द फोन रँग. चला आता पुढे पहा. ही डॅश डॅश टू द स्कूल एव्हरी डे. शी गोज टू द स्कूल एव्हरी डे. आता पहा इथे क्वेश्चन चेंज झालाय. द करेक्टली स्पेल्ड वर्ड आपल्याला फाइंड आउट करायचं. तर नेसेसरी आपल्याला वर्ड दिसतो आणि नेसेसरीची स्पेलिंग काय असते? NACESSARY. नेसेसरीची स्पेलिंग अशी असते म्हणजे ऑप्शन सी. आणि नेसेसरी म्हणजे गरज किंवा आवश्यक. बरोबर आहे. चला आता पुढचा प्रश्न पाहू. पहा अकोमोडेट. अकोमोडेटची स्पेलिंग कशी असते? तर ACCOMMODATE. अकोमोडेट म्हणजे समजावून घ्या, सामावून घ्या, सामावून घ्या म्हणजे ऑप्शन कुठला येईल? तर बी करेक्ट आन्सर येईल. आता पुढचा पहा एम्बॅरसमेंट. एम्बॅरसमेंट म्हणजे
आता एम्बॅरेसमेंटच्या आधी स्पेलिंग पाहूया आपण. एम्बॅरेसमेंटचे स्पेलिंग काय असेल तर EMBARRASSEMENT. एम्बॅरेसमेंट जे लाज किंवा विचित्रपणा. बरोबर आहे, म्हणून ऑप्शन कुठला असेल तर सी असेल. आता नेक्स्ट पहा. नेक्स्ट आता पहा इथे वेगळं दिलंय, 4 वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. आता जो करेक्ट, आता पहिला आहे मेंटेनन्स. मेंटेनन्सची स्पेलिंग इथे चुकीची आहे. बरोबर आहे. आता सेकंड आहे मेडिएवल. मेडिएवल इथे करेक्टली स्पेल्ड वर्ड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ते मेडिएवल म्हणजे काय असतं तर मेडिएवलची स्पेलिंग बरोबर आहे. आणि मेडिएवलची स्पेलिंग काय, अर्थ काय असतो तर मध्ययुगीन असा अर्थ होतो त्याचा. राईट आहे. चला आता पुढचा प्रश्न पाहू. आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय विचारलंय आपल्या, कॉन्सॅन्टियस. कॉन्सॅन्टियस म्हणजे काय, कर्तव्यदक्ष. आणि त्याची स्पेलिंग काय असते CONSCIENTIOUS, म्हणजे ऑप्शन ए. चला आता पुढचा पहा. पुढच्या मध्ये आपल्याला दिले, आपल्याला पुढचा प्रश्न शब्द काय दिलाय, कॅमेराडेरी. तर कॅमेराडेरी म्हणजे होतं सौहार्द. तर याची करेक्ट स्पेलिंग काय असेल CAMARADERIE. बरोबर आहे. चला आता पुढचं पहा. प्रिव्हिलेज. प्रिव्हिलेज, प्रिव्हिलेजची स्पेलिंग काय असते तर PRIVILEGE. प्रिव्हिलेज म्हणजे विशेष हक्क. बरोबर आहे. चला आता पुढे पहा. डिसअपॉइंट दिले. डिसअपॉइंट DISAPPOINT अशी त्याची स्पेलिंग असते. आणि डिसअपॉइंट म्हणजे निराश. कुठल्या ऑप्शन मध्ये आहे डिसअपॉइंटची राईट स्पेलिंग तर बी ऑप्शन मध्ये. म्हणून करेक्ट आन्सर कुठला येईल तर बी. बरोबर आहे. आता पहा आपल्याला इथे विच वन इज द ऑड वन आउट. आपल्याला ऑड वन आउट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आपल्याला ऑप्शन मध्ये काय काय दिले तर डॉग, कॅट, हॉर्स आणि लायन हे 4 ऑप्शन्स दिलेत. तर जे आता याच्यातला ऑड मॅन आउट कुठलं असेल तर हॉर्स. हॉर्स का तर हॉर्स हा मांसाहारी नाहीये, पण डॉग, कॅट, लायन हे तीनही मांसाहारी आहे. म्हणून ऑड मॅन आउट कुठला असेल तर हॉर्स असेल. बरोबर आहे. चला पहा आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय, 4 वर्ड दिलेत. कुठले आहेत, रेक्टँगल, स्क्वेअर, ट्रायंगल आणि सर्कल. आता जर तुम्ही पाहिलं रेक्टँगल, स्क्वेअर आणि ट्रायंगल. आता पहा रेक्टँगल म्हणजे आयताकृत. आयताकृत कशा असतो तर असा 4 ज्याला साइड असतात म्हणजे अपोजिट साइड्स असतात ते इक्वल्स असतात. राईट, हा झाला रेक्टँगल. स्क्वेअर म्हणजे ज्याचे चारही साइड इक्वल्स असतात. आणि ट्रायंगल, ट्रायंगल म्हणजे असा असतो ज्याला 3 साइड असतात. बरोबर आहे. तर आता पहा या सगळ्यांना वर्टेक्स आहेत म्हणजे कॉर्नर्स आहेत. पण जो सर्कल असतो, सर्कल कसा असतो तर असा. त्या सर्कलला कॉर्नर आहेत का, असतात का नाही. म्हणून ऑड मॅन आउट कुठला असेल तर डी ऑप्शन असेल. बरोबर आहे. चला पुढचं पहा. पुढे आपल्याला 4 शब्द कुठले आहेत, अर्थ, मार्स, सन आणि व्हीनस. जर आता पाहिलं सन हा आपला स्टार आहे. बरोबर आहे. सन हा स्टार आहे. सूर्य हा स्टार आहे. म्हणजे अर्थ, मार्स आणि व्हीनस आहेत ते प्लॅनेट्स आहेत. बाकीचे जे आहेत काय तर प्लॅनेट्स आहेत. म्हणून करेक्ट ऑप्शन कुठला असेल तर ऑड मॅन आउट सन. चला आता पुढचं पाहू. पायनॅपल, ऑरेंज, बनाना, लेमन या गोष्टी 4 आपल्याला फळं किंवा काय म्हणतात आहेत. तर त्यामधलं आपल्याला ऑड मॅन आउट फाइंड आउट करायचं आहे. तर पहिलं ऑड मॅन आउट कुठला असेल तर बनाना. का, कारण ऑरेंज, लेमन आणि पायनॅपल हे तीनही ना ज्युसी आहेत, ज्युसी फ्रुट्स आहेत. ज्युसी फ्रुट्स आहेत. पण बनाना आहे का नाहीये. म्हणून करेक्ट आन्सर काय उठलं असेल तर बनाना असेल. बरोबर आहे. चला आता पुढचा प्रश्न पाहू. गिटार, पियानो, व्हायोलिन आणि हार्प. आता जर तुम्ही पाहिलं पियानो, पियानोला सोडून बाकीच्या सगळ्या इन्स्ट्रुमेंट्सला तार असतात. पण जो एकटा जो पियानो आहे त्याला तार नसतात. म्हणून करेक्ट आन्सर कुठला येईल तर पियानो म्हणजे बी ऑप्शन. चला आता पहा पुढे आहेत टीचर, प्रिन्सिपल, स्टुडंट आणि लेक्चरर. आता इथे काय येईल तर करेक्ट आन्सर काय येईल स्टुडंट येईल. का, कारण राहिलेले जे ऑप्शन हे एका स्कूलच्या हिस्स्याचे आहेत किंवा ते टीचिंग करतात. जे टीचर, प्रिन्सिपल आणि लेक्चरर जे असतात ते टीचिंग करतात. पण जे स्टुडंट असतो तो ज्ञान घेतो. आणि टीचर, प्रिन्सिपल आणि लेक्चरर हे ज्ञान देतात, आपल्याला टीच करतात, आपल्याला शिकवतात. म्हणून करेक्ट आन्सर काय येईल तर स्टुडंट. ऑड मॅन आउट येईल. चला आता पुढचा प्रश्न पाहू. पेन, पेन्सिल, इरेजर आणि पेपर. बरोबर आहे. पेपर वरती आपण लिहितो आणि जे बाकीचे त्यांनी आपण लिहितो आणि ते रायटिंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत. जर पेन, पेन्सिल आणि इरेजर हे रायटिंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत. बरोबर आहे. पण पेपर वरती आपण लिहितो किंवा इरेज करतो. सो ऑड मॅन आउट कुठला असेल तर पेपर. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ इथपर्यंत शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू.
आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. तुमच्या लाईक्समुळे आम्हाला मोटिवेशन मिळतं. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता व्हिडिओ इथेच थांबूया. हॅव अ नाईस डे. बाय बाय.